सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पिता तुळसी हार गळा कास पिता तुळसी हार गळा कासे पिता तुळसी हार गळा कास पिता आवडी निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडली तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कुंडली तळपती श्रवण कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेचे ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे
पितांबर तो पार कुमाई 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 तो पार हेलो राम कृष्णा हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल जाळी महाकर्मी जाळी महाकर्मी दावी निज सुखवर्मी 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 सुखवर्मी जाळी महाकर्मी जाळी महाकर्मी जाळी महाकर्मी जाळी महाकर्मी दावी निज सुखवर्मी 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 ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक
धालो नामाचे धारक धालो नामाचे धारक धालो नामाचे धारक धालो नामाचे धारक तपाचे सायास तपाचे सायास तपाचे सायास तपाचे सायास नलगे घ्यावा वनवास 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 ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक धालो नामाचे धारक 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 तुका म्हणी तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे कळी काळ हे ठेंगणी कळी काळ हे ठेंगणी कडी काळ हे ठेंगणे काळ हे ठेंगणे कडी काळ हे ठेंगणे काळ हे ठेंगणे तुका म्हणे तुका म्हणे काळ हे ठेंगणे ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक धालो नामाचे धारक 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 कुमार 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 कुमाई कुमार 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 कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार जड़े महाकल में जाड़े महाकल में जाड़े महाकल में जाड़े महाकल में जाड़ी महाकल में जाड़ी महाकल में जाड़ी महाकल में जाड़ी महाकल में जाड़े महाकल में जाड़े महाकल में जाड़े महाकल में जाड़े महाकल में जाड़ी महाकल में जाड़ी महाकल जाड़ी महाकल में जाड़ी महाकल में दावे निज
दारक नामाचे झालो नामाचे झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक ऐसे कळले ऐसे कळले
महाकर्मी दावी निज सुखवर्मी ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक तपाचे सायास न लगे घ्यावा वनवास ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक तुका म्हणे येणे कळी काळ हे ठेंगणी ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक विठ्ठल जाणी महाकर्मी दावी निज सुखवर्मी ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक जाहलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेर यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टी स गुरु पातु मां सदा मस्तक माझा पायावर मस्तक माझा पायावरे यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा यावर मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जाळी महाकर्मे दावी निज सुखवर्मी ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक
सेवेला उपस्थित केलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा असून या अभंगाच्या द्वारा श्री तुकाराम महाराज भगवन नामाचा महिमा प्रगट करतात। विठ्ठल विठ्ठल भगवान श्री पंढरीश परमात्मा साधकांचे मायबाप, योगियांची माऊली, ज्ञानियांचे राजे, सकल संत कंठभूषण, संत हृदय सम्राट भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्वंद्य जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय आदी करून सकल संत मांद्याळीच्या आशीर्वादानं पुण्य पावन अलंकापूर नगरीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव आणि या उत्सवातील आजची पहिल्या दिवसाची ही शब्दपूजा मनी ध्यानी अजिबातच नसताना आणि माझी योग्यता तर अजिबातच नसताना माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे। आणि गुरुदेवांच्या आज्ञेनं मी आपणासमोर उभा राहिलेलो आहे। विठ्ठल विठ्ठल विश्वाला शांतीचं दान देणारं विश्व शांती केंद्र म्हणजे आळंदी। कलाकारांची खान म्हणजे आळंदी। संगीत कलेची श्रीमंती लाभलेली राजधानी म्हणजे आळंदी। जी ठेवते साधकाला कायमची आनंदी त्या क्षेत्राचं नाव आळंदी। पुरे पुरे म्हणेपर्यंत देत राहते त्या क्षेत्राचं नाव आळंदी। विठ्ठल विठ्ठल संसारिकाला, साधकाला, सिद्धाला, सत्पुरुषांना नव्हे देवाला सुद्धा विश्रांती मिळणार ठिकाण म्हणजे आळंदी। ते या भूमी
विश्रांती घ्यावया कल्पवरी. वारकऱ्याचं वास्तव माहेर घर म्हणजे आळंदी. ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. ते या भूमीवर अलंकापूर. अशा अलंकापुरीमध्ये गेल्या 100 वर्षापासून अध्यात्माची कीर्ती पताका डौलानं फडकवणारं ठिकाण म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातून आळंदीला आलेल्या साधकाला अभ्यासामध्ये रमवणारं ठिकाण म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. वेदांताचा विचार आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा आचार जगाला शिकवणारं विद्यापीठ म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. ज्ञान तीर्थाच्या यात्रेकरूची गंगोत्री म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. भगवती राजराजेश्वरी ग्रंथ सम्राज्ञी ज्ञानेश्वरीचं प्रमुख प्रचार पीठ म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. कार्लाईल नावाचा एक विचारवंत त्यांच्या चिंतनामध्ये बोलून गेलेला आहे. ते विचारवंत म्हटले, समाजाची आध्यात्मिक भूक भागवण्याकरिता नियती महापुरुषांच्या निर्मितीसाठी एखादी मूस तयार करते. महाराष्ट्राची आध्यात्मिक भूक भागवणारी मूस म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. साधकाच्या भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आपल्याकडं आलेल्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याचं लहानपण काढून घेते आणि स्वतःचं मोठेपण त्या विद्यार्थ्याला कायमचं प्रदान करते. त्या गुरुमातेचं नाव जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. महाराष्ट्राच्या अध्यात्म विश्वाला अधिक समृद्ध करणारी, श्रीमंत करणारी गाथा ज्ञानेश्वरी पाठकांची सात्विक रत्न महाराष्ट्राच्या अध्यात्म विश्वाला देणारी प्राचार्य श्री गुरु सोनोपंत मामांची सोन्याची खान म्हणजे जोग महाराज संस्था. विठ्ठल विठ्ठल. पांढऱ्या पोशाखामध्ये सुद्धा संन्यस्त वृत्तीनं जीवन जगणारे महात्मे असू शकतात याचं यथार्थ दर्शन जगाला घडवणारा महाराष्ट्राचा जुना आखाडा म्हणजे जोग महाराज संस्था. बहुजनांना ब्राह्मणत्वाचा संस्कार देणारी पाठशाळा म्हणजे जोग महाराज संस्था.
आणि ज्ञानाचा आणि अन्नदानाचा अखंड धबधबा जिथं वाहतो त्या स्थलाचं नाव जोग महाराज संस्था. विठ्ठल संस्थेचं वेगळेपण काय आहे आणि संस्थेची शक्ती कशात नांदतीये? संस्थेचा आत्मा म्हणजे जोग महाराज संस्थेचे शिक्षक आहेत. हो, महान ध्येयासाठी या देहाचं मडकं हसत हसत फोडायची तयारी ज्या उपासकांची असते ते श्रेष्ठ उपासक या जोग महाराज संस्थेचे अध्यापक आहेत. विठ्ठल विठ्ठल शिल्पकार मी या राष्ट्राचा, मंगल माझे काम, संस्था हेच मंदिर माझे, जिथे घडवितो मी श्याम. या वृत्तीनं आपलं अवघं जीवन समर्पित करणाऱ्या महात्म्यांची मांदियाळी म्हणजे जोग महाराज संस्था. संस्थेतील सर्व गुरुदेवांना त्यांच्या तपश्चर्येनं अशी एक शक्ती प्राप्त झालेली आहे की संस्थेच्या गुरुदेवांच्या अंतःकरणात बापाचा धाक आणि आईची हाक आहे. संस्थेच्या गुरुवर्यांना सकाळी भरणारा त्यांचा ज्ञानेश्वरीचा पंचदशीचा पाठ म्हणजेच सकाळचा वर्ग त्यांच्यासाठी स्वर्ग ठरला. मी क्षमा मागून या वाक्याचा उच्चार करेन. ज्या कालावधीत आळंदीत राहण्याचं सौभाग्य मिळालं त्या कालावधीमध्ये तरी संस्थेच्या गुरुवर्यांना समाजात होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांची भुरळ पडलेली कधी दिसली नाही. विठ्ठल एक ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, त्यांचं नाव डॉक्टर दत्ता भोसले. ते शिक्षणातील आधी कोणी नावाच्या पुस्तकात एक महत्वाचं वाक्य बोलून जात आहेत आणि ते म्हणतायत, शिक्षकामध्ये विद्यार्थ्याच्या मनातील विकाराचं रूपांतर विवेकात, पराभवाचं रूपांतर पराक्रमात आणि तमाचं रूपांतर तेजात करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. आणि ते सामर्थ्य आपल्या संस्थेच्या गुरुदेवांच्या चरणी नांदतं. लक्ष्मीच्या पैशाचा खणखणाट वाजू लागला की सरस्वतीच्या वीणेचा झंकार क्षीण होत जात असतो. पण गेल्या 100 वर्षामध्ये जोग महाराज संस्थेमध्ये सर्व गुरुदेवांना सरस्वतीच्या वीणेचा आवाज कधी क्षीण होऊ दिला नाही, कारण त्यांच्यावर कधी पैशाचा प्रभाव पडला नाही. खरं तर
पैशाचा अभावही असू नये आणि पैशाचा प्रभावही असू नये असा स्वभाव बनवता आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. शिक्षक हा पेशा नाही. क्षमा मागेल. शिक्षक हा धंदा तर अजिबातच नाही. शिक्षक हा धर्म आहे आणि त्या धर्माचं आसीधारा व्रत 100 वर्षापासून अवघ्या जगानं कुठं पाहायला यावं त्या ठिकाणाचं नाव आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. अशा संस्थेमध्ये एका अल्पानुभवी फार थोडासा अभ्यास घडलेल्या साधकाला उभं राहण्याचं सौभाग्य मिळालं. हा केवळ बडेजाव नाही किंवा पोपट पंचित अजिबात नाही. पूर्व पुण्य ठेवा ठेवा ओढवला. 2005 मध्ये या सप्ताहामध्ये श्री गुरु घुले बाबांच्या कीर्तनाचा विना घेण्याचं सौभाग्य मला मिळालं होतं आणि त्या कीर्तनात गुरुदेवांनी अनादि अंबिका भगवती अभंग घेतला होता. तिथून विना घेऊन बाबांच्या जवळ आल्यानंतर बाबांनी त्यांचा तुळशीचा हार गळ्यात टाकला. त्या हारावर असमाधानी असलेला मी साधक आहे. तो विना घेतला. त्याच्यानंतर हा विना आपल्या वाट्याला येईल असं कधी वाटलंच नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती. पण तरी आज उभा राहिलेलो आहे. 1 तासाची सेवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं करायची. विठ्ठल विठ्ठल. जगतामध्ये 3 वर्ग आहेत. एक आहे भगवंताचा, दुसरा आहे संतांचा आणि तिसरा आहे तो सामान्य जीवाचा. देवाकडे एक शक्ती आहे, संतांकडे एक शक्ती आहे आणि जीवाकडे सुद्धा एक शक्ती आहे. देवाच्या शक्तीला संकल्प शक्ती म्हटलं जातं. संतांच्या शक्तीला
आशीर्वादाची शक्ती म्हटलं जातं आणि जीवाच्या शक्तीला कर्मशक्ती म्हटलं जातं. परमात्म्याच्या शक्तीचं नाव संकल्प. प्रभूला जगताची निर्मिती करू वाटली, त्याकरिता परमात्म्याला आयास, सायास, प्रयास, अट्टहास, आटाटी अजिबात करावी लागत नाही. संकल्पात एव सिद्धी. परमात्म्यानं संकल्प केला की तत्क्षणाला तो संकल्प फलद्रूप होतो. प्रभूच्या संकल्प शक्तीचं नाव संकल्प. संतांच्या शक्तीचं नाव आशीर्वाद. आणि कलियुगात आशीर्वाद किंवा शाप देण्याचं सामर्थ्य या 3 गोष्टी जी सांभाळतात त्यांच्याकडेच येतं. पहिली गोष्ट आहे, ज्यानं आपल्या जिभेला दुसऱ्याच्या घरच्या अन्नाचा स्पर्श होऊ दिला नाही, त्याच्या जिभेत सामर्थ्य येतं. ज्याच्या हाताला परधनाचा कधी स्पर्श झाला नाही, त्याच्या हातात सामर्थ्य येतं. आणि परस्त्रीला पाहिल्यानंतर ज्याचं मन यत्किंचित सुद्धा चंचल होत नाही, त्याच्या डोळ्यात सामर्थ्य येतं. जिव्हा दग्धा परान्नेन हस्तौ दग्धौ प्रतिगृहात परस्त्रीभिर मनोदग्धम कथम सिद्धिर्वराननी. साधूकडं आशीर्वादाची शक्ती येते, त्याचं एकच कारण आहे की त्यांच्या उभ्या आयुष्यात या 3ही तत्वांना ते थोडं सुद्धा सैल सोडत नाहीत. त्यांच्या आशीर्वादात सामर्थ्य आहे. तुका म्हणे ते आशीर्वाद, तुका म्हणे आशीर्वाद बळे. तुका म्हणे आशीर्वाद बळे. आशीर्वादे बळी. जायला तो छळी नरकामध्ये, जाईल तो क्षणी नरकामध्ये. जायला तो छळी नरकामध्ये, जायला तो छळी 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 जाईल तो छळी नरकामध्ये. आशीर्वाद द्यावा हाची मज, तुमचे दाशीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. जे ज्यांच्या घरची गॅसची टाकी वर्ष वर्ष संपत नाही, त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करू नका आणि शापाला घाबरू नका. कारण या सगळ्या गोष्टी सांभाळल्याशिवाय आशीर्वादाचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. जीवाच्या शक्तीचं नाव आहे कर्मशक्ती. मनुष्याला कर्म करावंच लागतं. श्रीमद भगवत गीता बोलते, नहि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म कृत.
म्हणूनी संगू जव प्रकृतीचा तव त्यागो न घडे कर्माचा ऐसी आही करू म्हणती तयाचा ग्रहोची उरी. भगवंताचा सुद्धा आपल्याला हाच निरोप आहे. कर्मे करावी चांग हा निरोप माझा. एक क्षण सुद्धा मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्म करावंच लागणार आहे. डोळ्यानं पाहणं कर्म आहे, कानानं ऐकणं कर्म आहे, जिभेनं बोलणं कर्म आहे, मृदू कठीण स्पर्श होणं कर्म आहे, संकल्प विकल्प मनाद्वारा होणं कर्म आहे. कर्मापासून जीव क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. आणि सगळ्या गोष्टीला कारण आपलं कर्म आहे. हो, मनुष्य गरीबाचा श्रीमंत होतो त्याला कारण त्याचं कर्म. श्रीमंताचा गरीब होतो त्याला कारण त्याचं कर्म. ज्ञानाचा अज्ञानी होतो त्याला कारण त्याचं कर्म. अज्ञानाचा ज्ञानी होतो त्याला सुद्धा कारण त्यांचं कर्म. जिथे जाईल तिथं मान मिळतो त्याला कारण त्यांचं कर्म. आणि घरा शेजारचा सुद्धा जे हरी घालत नाही त्याला सुद्धा कारण त्यांचं कर्म. गल्लीचा दिल्लीत जातो त्याला कारण त्यांचं कर्म. आणि दिल्लीचा गाशा गुंडळून कायमचा घरी येतो त्याला कारण सुद्धा त्यांचं कर्म. कर्माशिवाय राहता येत नाही. आणि कर्म हे जीवाला जीव कर्म करत असताना त्या कर्माचे सुद्धा काही प्रकार पडतात. जे कर्म सुखाला कारण ठरतं त्याला सत्कर्म म्हणतात. जे कर्म दुःखाला कारण ठरतं त्याला दुष्कर्म म्हणतात. सुखाला कारण ठरतं त्याला पुण्य म्हणतात. आणि दुःखाला कारण ठरतं त्याला पाप म्हणतात. ही विद्वानांची मांदियाळी. वारंवार श्रवण केलेल्या आणि अभ्यास झालेल्या महात्म्यांच्या समोर एखादा विषय मांडून आपला कालापव्यय करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल पुण्याचं फल सुख आहे. त्या सुखाची अपेक्षा जीव करतो पण पुण्य करत नाही. आणि पापाचं फल दुःख आहे पण ते पाप सुटत नाही. भागवत प्रवक्ते डोंगरे महाराज त्यांच्या भागवत कथेत असं म्हणायचे, अति पाप करणारा आणि प्रेत दोघं बरोबरच आहेत. पापाची गोष्टच अशी आहे, प्रगट झालं की भीती वाटते आणि गुप्त राहिलं की चिंता वाढते. म्हणून खऱ्या साधकानं विद्वानाला, कुलवानाला, बुद्धिवानाला, शक्तिवानाला कोणाला घाबरला नाही तरी चालेल, पण खऱ्या साधकानं पापाला घाबरल्याशिवाय राहता कामा नये. पापाला घाबरावंच लागेल.
काय आहे पाप? पाप करणाऱ्याचा आत्मविश्वास कमी होतो. पाप करणारा हळूहळू उदास होत जातो. पाप करणारा एकटा पडत जातो. एक पाप केलं की दुसरं पाप इंद्रिय बलात्कारानं करून घेतात. इच्छा नसली तरी करून घेतात. म्हणून डोंगरे महाराज श्रीमद भागवतामध्ये या पापाविषयी थोडं बोलले होते. ते म्हटले, पाप पृथ्वीपेक्षा जड आहे. पाप तलवारीपेक्षा धारदार आहे. पाप सुईच्या टोकापेक्षा अनुकुचीदार आहे. पाप अग्नीपेक्षा दाहक आहे. आणि पाप फेविकॉलपेक्षा चिकट आहे. आपण करतोय ते पाप आहे, कळतं पण सुटत नाही, ते फेविकॉलपेक्षा चिकट आहे. खऱ्या साधकाच्या आड येणारी एकच शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे पाप. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताळ, 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 पाप ठाके हिताळ. तुका मने नाळ, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ. तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ. पाप ठाके हिता आड. हिताच्या कल्याणाच्या आड येणारं हे पाप ज्याच्याकडून घडतं. डोंगरे महाराज म्हटले, पाप करणाऱ्या माणसाला कधी मनाची शांती लाभू शकत नाही. बाहेर त्यांनी कसंही काही मिरवू द्या, पण आत त्याचं सहारा वाळवंट झालेलं असतं. अशा परमार्थाच्या प्रवासावरून चालणाऱ्या पण कधी कधी अनावधानानं, संगतीनं, इंद्रियांच्या सामर्थ्यानं ज्याच्याकडून पाप घडलेले त्याच्याकरिता आळंदीमध्ये असं असताना गुरुवर्य तात्यांच्या मुखातून ही वाक्य ऐकलं होतं. ते म्हटले होते, साधकानं चूक करू द्या, चुका करू द्या, हजारो चुका करू द्या, फक्त एक त्याला जमलं पाहिजे, केलेली चूक पुन्हा करायला नाही पाहिजे. बरं का? चूक करा, चुका करा, हजारो चुका करा, पण केलेली चूक पुन्हा करू नका. अशा चुका घडलेल्या, पापाच्या चिखलात रुतलेल्या पण परमार्थाचा प्रवास
कधीतरी जीवनात असा प्रसंग येतो की परमार्थाचा रस्ता चालायला लागलेला आहे, जिथून सुरू केलं ते स्थान सुटलेलं आहे, पण जिथं पोहोचायचंय ते स्थान तर खूप दूर आहे. मग अशा प्रवास करणाऱ्या साधकाकरिता श्री गुरु घोले बाबा कायमचा शब्द वापरायचे. त्यांच्या मुखातला हा शब्द कायमचा. कोणता? असा साधक एक ना एक दिवस तरी मेटाकुटीला आल्याशिवाय राहत नाही. मेटाकुटीला शब्द त्यांच्या मुखात असायचा. त्याच्याकरिता श्री गुरु मामासाहेब दांडेकरांचे तत्वज्ञानाचे मार्गदर्शक गुरुदेव रांगडे, राध रांगडे, गीतेतील साक्षात्कारी तत्वज्ञान या पुस्तकामध्ये बोलताना राध रांगडे अशा अवस्थेकरिता एक शब्द वापरतात, डार्क नाईट ऑफ द सोल. मागचं स्थान सुटलं पण पुढं पोचायला वेळ आहे, त्याला ती म्हटले आत्मविषयक अंधारी रात्र. अशा साधकाला सुद्धा त्याच्या घडलेल्या पापापासून, महापापापासून सुटण्याचा मार्ग संत मायबाप सांगितल्याशिवाय राहत नाही. असाच कुणीतरी एक साधक श्री तुकोबऱ्यांकडे आला असावा आणि त्यानं महाराजांपुढं हात जोडून स्वतःची स्थिती सांगितली असावी. डॉक्टरला आणि गुरूंना कधी खोटं बोलायचं नाही. तसं तर कोणालाच खोटं बोलू नये, पण डॉक्टरांना गुरूंना खोटं बोलू नये. तसं त्यांनी प्रामाणिकपणानं स्वतःची अवस्था मांडलेली असावी. आणि त्या साधकाला त्याच्या औदासिन्यातून बाहेर काढण्याकरिता तुकोबराय जे अमृत वचन बोलतात ते अमृत वचन आजच्या अभंगाचं पहिलं शरण. दावी निज सुखवर मी जाई महाकर्मी, दावी निज सुखवर मी. श्री तुकोबराय अशा साधकाला नाम साधना सांगून त्याच्या औदासिन्यातून त्याला बाहेर काढतात आणि बाहेर निघण्यासाठी त्याला वर्म सांगतात. कारण पापाचे खूप प्रकार आहेत, पण त्या सगळ्या पापांच्या प्रकाराला शास्त्राने 9 प्रकारामध्ये मोडले.
प्रकीर्ण पाप, जाती भ्रंशकर पाप, संकरीकरण पाप, अपात्रीकरण पाप, मलिनीकरण पाप, उपपातक, महापातक, अनुपातक आणि अतिपातक असं 9 प्रकारामध्ये शास्त्रकारांना मोडले. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जीवाला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीचं ज्ञान करून देणं हे शास्त्राचं प्रयोजन आहे. शास्त्रानं या सगळ्या पापांना 9 प्रकारामध्ये मोडले. मनुस्मृतिकार महापातकाची व्याख्या करतायत. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयं गुरुवांगनागमः महांती पातकान्याहु संसर्गश्चापि तैसह. ठल ठल ब्रह्महत्या महापाप आहे, मद्यपान महापाप आहे, चोरी करणं महापाप आहे आणि यांच्या सानिध्यात राहणं हे सुद्धा महापाप आहे. पण मनुस्मृतिकारांना सांगितलेल्या महापापापेक्षा ज्ञानोबरायांचं अंतःकरण संवेदनशील असल्यामुळे माऊलींची महापापाची व्याख्या यापेक्षा सूक्ष्म आणि संवेदनशील आहे. जुन्या कालावधीमध्ये माणसांना रोग व्हायचा आणि त्या रोगाचं नाव असायचं कुष्ठरोग, महारोग. त्याची लक्षणं हाताची बोटं झिजत जाणं, पायाची बोटं झिजत जाणं हा जुन्या काळातला महारोग आहे. पण माऊलींच्या ज्ञानेश्वरीतला महारोग माऊलीनं संवेदनशीलरित्या मांडलेला. मोहाचा फिटो महारोग. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायाच्या शेवटची प्रसंगातली ओव्या. मोहाचा फिटो महारोग तरी कृपाळू तो तुष्टो विवेको हा भेटो मोहाचा फिटो महारोग. महारोगाची व्याख्या वेगळी आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीतली महापापाची व्याख्या सुद्धा वेगळी आहे. पै सूर्य जो वेळी नुदैजे तया वेळा की रात्री म्हणिजे माझे भक्तिवीन जे किजे ते महापाप नोहे. माझ्या भक्तीशिवाय जे घडतं ते सगळंच महापाप आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवत भक्तीशिवाय जी जी क्रिया घडेल ती सगळी जर महापाप असेल तर अशा महापातकापासून त्या साधकाला सोडवणारी एक शक्ती आहे. त्या शक्तीचं नाव आहे भगवन नाम शक्ती. तुकाराम महाराजांचं नामधारकावर जास्त प्रेम दिसतंय. नामधारकावर खूप प्रेम आहे. तुकाराम महाराज म्हटले माझ्या दृष्टीनं कलियुगातला देव कोणता तर तुकोबराय बोलतात ज्याला नाम आवडतं तो माझ्या दृष्टीनं देव आहे. न धरी संदेह काही मनी नामाची आवडी तोची जाणार.
नामधारक हा तुकोबऱ्यांच्या दृष्टीनं देव आहे आणि तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं दुसरा देव कोणता बर का. तुकोबराय म्हणतात माझ्या दृष्टीनं नामच देव बर का. ज्ञान देव आहे तर नाम देव का नसेल. तुका म्हणे नाम नाम चैतन्य हे निज धाम. श्री तुकोबाराय हा नाम महिमा सांगत असताना भगवन नाम कौमुदी नावाचा जो रामचंद्रजी कृष्णा कामत यांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये भगवन नामाच्या 14 शक्ती सांगितली आहे. त्यामध्ये भगवन नामाची पहिली शक्ती आहे त्रिभुवन पावनी मुक्तिप्रदायिनी देह पावनी वैकुंठ प्रदायिनी लक्ष्मी प्रदायिनी. भगवन नामाची पुढची शक्ती त्यांनी सांगितली अगती गती प्रदायिनी कलिमलहारिणी भवभय भंजिनी भगवत प्रेम प्रदायिनी कीर्ती वरदायिनी मोक्ष प्रदायिनी. आणि भगवन नामाची शेवटची शक्ती सांगितली प्रारब्ध विनाशिनी मुक्ती प्रदायिनी. तेने मुक्तिशाली साधलेल्या देह पावनी पवित्र होय देह त्याचा. भगवन नामाची पुढची शक्ती वैकुंठ प्रदायिनी वैकुंठ भुवनी घर केली. भगवन नामाची पुढची शक्ती भगवत रूप प्रदायिनी चतुर्भुज नर होनी ठेली. आणि भगवन नामाची या चरणाला पुष्टी देणारी शक्ती प्रारब्ध विनाशिनी. हरी कृपे त्याचा नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. ठलो मी ज्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या सातारा जिल्ह्याचे मान देशाचे एक नामधारक संत आहे. त्यांचं नाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात असं म्हणायचे जिलेबी पाकात बुडवली की अधिक गोड लागते तसं ज्ञान नामाच्या पाकात बुडवलं की अधिक गोड लागतं. ज्ञानी मनुष्य नामधारक नसला तर वृक्ष ठरतो. म्हणून मी चातुर्मासात असं ऐकलं की वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर वैकुंठवासी गोपाळ शास्त्री गोरे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर वैकुंठवासी भगवान शास्त्रीजी दारोडकर वैकुंठवासी वास्कर महाराज
दिवसभर वेदांताचं चिंतन करायचे, तर संध्याकाळी झोपताना त्यांच्या हातात जपाची माळ असायची. संध्याकाळची वेळ ते नाम साधनेतच घालवायचे. काय करते नाम साधना? जाणी महाकर्मी दावी निज सुखवर मी. हे आत्मसुखाचं वर्म दाखवणारं साधन आहे. निज सुख किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ठलो महाभारतीय युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर युद्धाला कारण फक्त 4च सापडतात. हो, 5वं कारण युद्धाला सापडत नाही. ते 4ही कारण जकार आहेत. युद्धाची फक्त 4 कारण: जमीन, जायदाद, जारू और जबान. या 4च कारणावरून युद्ध घडताना आपल्याला पाहायला मिळतं. जमीन, जायदाद, जारू और जबान. माणसाला वाणी आवरता आली नाही तर युद्ध होतं. स्त्रीवरून भांडण, जमिनीवरून भांडण आणि ऐश्वर्यावरून भांडण. महाभारताच्या युद्धाची सुद्धा हीच कारण. युद्ध झालं आणि रक्ताचे पाट वाहिले, मांसाचा चिखल झाला. आणि एक दिवस भीष्म पितामहांच्या जवळ धर्मराज युधिष्ठिर, अर्जुन आणि कृष्ण परमात्मा भीष्म पितामहांबरोबर संवाद करायला गेले. आणि संवाद करताना धर्मराजानं भीष्मजींना हा प्रश्न विचारला की पितामह, हे युद्ध व्हायला नको होतं, पण आमच्याकडून घडलेले, इच्छा नव्हती पण आमच्याकडून घडलेले या युद्धामुळं अनेकांच्या घराण्याचा कुलदीपक गेलेला आहे. कित्येक स्त्रियांच्या कपाळाचं कुंकू पुसलेले, कित्येक वृद्धांचा एकुलता एक आधारवड असलेला मुलगा गेलेला आहे. प्रचंड पाप घडलेले. पण सांगा, या पापातून आम्ही बाजूला पडावं कसं? तुम्ही सुचू मार्ग सांगा. या पापातून आम्ही बाजूला पडावं कसं? त्या प्रसंगाला भीष्म पितामह स्मित वदनानं, स्मित हास्य करून धर्मराजाला आणि अर्जुनाला फक्त असं बोट दाखवतात आणि सांगतात, या पापातून बाजूला पडण्याचा मार्ग मला विचारू नको, त्या बाबाला विचार. हात केला कृष्ण चकोरचंद्राकडे आणि परमात्म्याकडे हात केल्यानंतर अर्जुन म्हटले, पितामह, अहो या तर बाबाने युद्ध करायला लावलंय आणि तुम्ही म्हणत आहात यांना जाऊन मार्ग विचार. त्याच देवानं सांगितलं, तस्मात युद्धस्व भारत, युद्ध करावंच लागेल असं त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही म्हणत आहात त्यांना जाऊन मार्ग विचार. त्या प्रसंगाला भीष्म पितामह बोलतात, अर्जुना, कितीही पाप घडू दे, कितीही महापातक घडू दे, फक्त एक कर, त्याच्या नावाला तेवढं विसरू नको.
प्रभूच्या नावाला विसरलो नाही तर काय होईल. जाणी महाकर्मी दावी निज सुखवर्मी. ठलो ठलो एक शांताश्रम नावाचे नामधारक होऊन गेले. ते शांताश्रम नावाच्या नामधारकांची नामाची अवस्थाशी 12 वर्ष राम नामाशिवाय बोललेच नाही. परिणाम असा झाला की नंतर बोलायची इच्छा झाली तरी सुद्धा त्यांची जीभ राम नामाशिवाय बोलतच नव्हती. आता देवाविन काही बोलणेची नाही. आता देवाविन काही बोलावा विठ्ठल पाहावा. बोलावा विठ्ठल पाहावा. बोलावा विठ्ठल पाहावा. बोलावा विठ्ठल त्याच नामधारकांचे एक शिष्य होऊन गेले. त्यांचं नाव इंदूरच्या त्या मायमाऊली पहाटे उठून जी नामसाधनेला सुरुवात करायच्या ती दिवसभर नामसाधना. 13 अक्षरी नामाचा त्यांनी 13 कोटी जप केला. आणि 13 कोटी जप घडल्यामुळे जुन्या काळातल्या त्या मायमाऊली त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या भाविकांनी त्यांचा लौकिक व्यवहार नीट लावावा म्हणून त्यांना जर काही वस्तू पाठवल्या तर ते मनी ऑर्डर आल्यानंतर त्यांना सही करायला येत नव्हती. म्हणून त्या मायमाऊली यांच्याकडून ते पोस्टमन अंगठा उठवून घ्यायचे. आणि अंगठा उठवून घेताना त्यांनी जर अंगठा उठवला तर त्या उठवलेल्या अंगठ्यावर राम नाम स्पष्ट उमटायचं. अंगठा उठवला की राम नाम. म्हणून श्रेष्ठ नामधारक, श्रेष्ठ अधिकारी सत्पुरुष स्वामी रामसुखदासजी, ते रामसुखदासजी असे म्हणायचे, भगवंताचं नाम इतक्या खोलवर गेलं पाहिजे, इतक्या खोलवर गेलं पाहिजे की प्राणोत्क्रमणाच्या प्रसंगाला सगळ्यात शेवटी शरीरातून नाम बाहेर पडलं पाहिजे. इतकं ते खोलवर गेलं पाहिजे. गुरुदेवांच्याच मुखातून ऐकलं होतं की आपल्या संस्थेचे अध्यापक गुरुवर्य भाऊसाहेबजी महाराज यांच्या हातामध्ये 27 मण्याची माळ असायची. त्यांचा देह पडला तरी सुद्धा त्यांच्या हाताला झालेला संस्कार, पोटाला झालेला संस्कार असा की देह पडल्यानंतर सुद्धा हात असा केला तर प्राणोत्क्रमण झालेल्या शरीरात सुद्धा संस्कार असा तर पुन्हा अशी बोट व्हायची. भगवंताचं नाम इतकं खोलवर गेलं पाहिजे. अशी ज्याची नामसाधना होते त्याच्या जीवनात हे फल मिळतं. दावी निज सुखवर्मी जाणी महाकर्मी दावी निज सुखवर्मी. तुकोबर आहे. या नामसाधनेचं वर्म आम्हाला कळालं म्हणून आम्ही नामधारक झालो असा निर्वाळा अभंगाच्या दुसऱ्या शरणात ऐसे कळले आम्हावर ऐसे कळले
धारक ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक. मनुष्याला कळण्याचे 3 प्रकार आहेत. हे आपण अनेक वेळा ऐकले म्हणून मी अगदीच धावत जातो. पहिला प्रकार आहे बद्धाचा, दुसरा प्रकार आहे साधकाचा आणि तिसरा प्रकार आहे महात्म्यांचा. आपल्याला काय कळत नाही हे ज्याला कळत नाही त्याला बद्ध म्हणतात. आपल्याला काय कळत नाही हे ज्याला कळतं त्याला साधक म्हणतात. आणि आपल्याला जे कळतं त्याचंही ज्याला ज्ञान आहे, आपल्याला काय कळतं हे ज्यांना कळतं त्यांना महात्मा म्हणतात. बद्ध अज्ञानाचं अज्ञान, साधक अज्ञानाचं ज्ञान आणि महात्मा ज्ञानाचं ज्ञान. नाम साधना ही करून घेते. नामे या विठ्ठली काछिया न कळे ते कळो येईल उगले. नामे या विठ्ठली काछिया. म्हणून उत्तर प्रदेशातील एक साधू जय दयालजी गोविंदका त्यांच्या एका प्रवचनात असं म्हटले, मला नामाशिवाय काही कळत नाही हे ज्याला कळालं त्याला सगळं कळालं, सगळं कळालं. म्हणून आम्ही नामाचे धारक झालो नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक. ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक. छांदोग्योपनिषदामध्ये उद्दालक आपल्या श्वेतकेतू नावाच्या मुलाला विचारताय, असं जगात काय आहे की ती एक जाणल्यानंतर सगळं जाणल्यासारखं होतं. एकेन ज्ञातेन सर्वं हि विज्ञातं भवति. असं काय की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. माणसाला जीवनामध्ये एक परमात्म तत्व जाणता यावे, कारण की एकच आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखमाईचा आपुला तो
एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख मोही एक गावे आम्ही विठोबाशी नाम. ते परमात्म तत्व आम्हाला कळालं आणि म्हणून आम्ही नामाचे धारक झालो नामाचे धारक. एकदा समुद्रातून प्रवास करतो आणि प्रवास करणारे 3 जण होते. जगामध्ये महाराजी एकच वाहन असेल की चालक आणि प्रवासी हे दोघं एकमेकाकडे तोंड करून प्रवास करतात. एकच वाहन आणि त्या वाहनाचं नाव आहे नाव. प्रवास सुरू झाला. डॉक्टर, इंजिनियर, वकील 3 जण प्रवास करतायत. डॉक्टरांना विचारलं नावाडी जाताना, तुम्हाला काय आरोग्यातलं कळतं का? ती म्हटलं मला आरोग्यातलं काही कळत नाही. आरोग्याचं एक सूत्र आहे आणि ते सूत्र असेल, जी माणसं अन्न औषधासारखं खातात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. बरं, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. अन्न औषधासारखं खा, नाहीतर औषध अन्नासारखी खावी लागते. आरोग्याचं सूत्र. डॉक्टरांना विचारलं तुम्हाला काय आरोग्यातलं कळतं का? ते म्हटले काय कळत नाही. इंजिनियर विचारलं तुम्हाला काय बांधकामातलं कळतं का? अजिबात नाही. वकिलांना विचारलं तुम्हाला काय कायदा कळतो का? नावाडी म्हटला मला कायदा कळत नाही, मला कळतो कामाचा वायदा. मग हे 3 म्हटले 8ला 5 मिनिटं कमी 10 मिनिटं कमी असल्यामुळे तुमचा जन्म वायाला गेला. नावाड्याला. नावाड्याला 3 म्हटले तुमचा जन्म वायाला गेला. तेवढ्यात जोराचं वारं सुटलं आणि नाव हेरकावं खायला लागली. जशी नाव हेरकावं खायला लागली तसं नावाड्यानं विचारलं तुम्हाला पोहायला येतं का? ते 3 म्हटले आम्हाला सगळं येतं, फक्त पोहायला तेवढं येत. तो नावाडी म्हटला माझा जन्म कधी वायाला जायचा तेवढा जाऊ द्या, पण तुमचा मात्र 5 मिनिटाच्या आत वायाला जाणार आहे. सगळं येतंय पण जे यायला पाहिजे ते येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा आपल्या सगळ्या वारकऱ्यांना हा एक शेराच मारून ठेवलेला आहे. परमार्थ किती मोठ्या परंपरेचा असतो, किती ग्रंथ सोडवलेला असतो, तरी सुद्धा मौली का बोलताय? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ऐसे कळले आम्हा एक झालो नामाची धारक धोबार कुमार.
साधनेचं सुलभत्व म्हणजे तिसरं चरण. आणि त्या नाम साधनेचं सामर्थ्य म्हणजे चौथं चरण. तपाशे सायास नरगे घ्यावा वनवास. क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या व्यक्तीनं काही तप केलंच. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये वातांबोपर्णाशन देह शोषणै तपोभिरुग्रैः चिरकाल संज्ञितैः. महाभारतामध्ये तपाची व्याख्या केली. मनसश्चेंद्रियाणां एकाग्र्यं परमं तपः. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये तपाची व्याख्या बोलते. आगा स्वरूपाच्या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटवी करण्याचे विराटेची तप. क्षेत्र कुठलंही असलं तरी काही तप करावंच लागतं. गुरुदेव असं कायम म्हणायचे की परमार्थात काही वर्ष वाट बघावी लागते. परमार्थात ज्याची वाट बघायची तयारी नसते त्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. थोडस धीर धरावं लागतं. सातारच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर पी हळद आणि हो गुरी हा प्रकार परमार्थात चालत. थोडी वाट बघावी लागते. जो परमार्थात वाट बघतो, धीर धरतो, एक दिवस असा येतो की प्रभू कृपा याच्या घराची वाट धरते. म्हणून तपाला महत्व आहे. तपान अशक्य ते शक्य होतं. यत् दुस्तरम यत् दुरापम यत् दुर्गम यच्च दुष्करम तत्सर्वं तपसा साध्यम तपो हि दुरतिक्रमम. तपानं असाध्य ते साध्य होतं, पण तप करावं लागतं. पण ऐका ना, तुकोबरायचं बोलतात असं तप नामधारकाला वेगळं करावं लागत नाही. नाम साधना हेच त्यांचं तप आहे. हेची माझे तप, हेची माझे दान, हेची अनुष्ठान नाम तुझे. ज्याचं जीवन तपात जात हो अशा महात्म्याचं बोलणं आणि ज्याच्या जीवनात कसलंच तप नाही त्यांचं बोलणं यातला फरक फक्त एकाच वाक्यात म्हणून थांबतो. ज्याच्या जीवनात तप नाही अशा माणसानं केलेला उपदेश सुद्धा जगात अशांती निर्माण करतो आणि तपस्वी माणसाचं मौन सुद्धा जगात शांती निर्माण करतो. तप हे परमार्थामध्ये साधकाला बंधन नाही. तप हे साधकाचे इंधन आहे. तप हे परमार्थामध्ये बंधन नाही. तप हे साधकाचे इंधन आहे. ज्याचं जीवन तपात जातं त्याचं जीवन चंदन बनतं आणि ज्याचं जीवन चंदन बनतं अशाच्या चरणावर वंदन असतं. मस्तक चरणी ठेवी तसे नामधारकाला नाम साधना हेच तप आहे. अशी साधना करणाऱ्या नामधारकाला सामर्थ्य काय प्राप्त होतं. कळी काळ हे ठेंगणी तुका म्हणे येणे. कळी काळ हे ठेंगणी ज्ञानेश्वर
तुका म्हणे ने तुका म्हणे ने तुका म्हणे ने तुका म्हणे ने गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.